मुंबई मनपा वगळता महायुती एकत्र लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती राज्यभरात वेगवेगळं लढणार असल्याची माहिती मिळते। ठाणे पुणे या महापालिकांमध्ये सुद्धा महायुती वेगवेगळं लढणार असल्याचं कळतंय, तशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। मुंबई वगळता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे। त्यामुळे आता महायुती कशा पद्धतीने या संपूर्ण निवडणुकांना सामोरं जाते याची सर्वांना उत्सुकता आहे आणि त्यामध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई मनपा निवडणूक वगळता इतर ठिकाणी महायुती वेगवेगळं लढणार आहे अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे आणि आता जी माहिती महायुती संदर्भातली पुढे येते ती म्हणजे मुंबई मनपा वगळता इतर ठिकाणी मात्र महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळे लढणार आहेत। साधारण कोणकोणत्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये ते वेगवेगळे लढू शकतात आणि आतल्या गोटात नेमकं काय घडतंय त्या संदर्भातली माहिती द्याल? नक्कीच एका ठिकाणी राज्यात आपण बघतोय की कशा प्रकाराने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यावर आहे। तसंच आपल्याला जेव्हा समजतं आहे ते हे म्हणजे महायुती जी आहे पुणे, ठाणे अशा ज्या वेगवेगळ्या जागा आहेत तिथे वेगवेगळे लढणार आहे। म्हणजेच महानगरपालिका जी मुंबईची आहे त्याला वगळता जे आहे पुणे आणि ठाणे असे जे एक दोन जागा आहेत तिथे महायुती वेगवेगळे लढणार आहे। याचं कारण काय तर त्या ठिकाणी ऑलरेडी आपण बघतो भाजप म्हणा, जसं पुणे आहे, पुणेमध्ये अजित पवार यांचा पक्ष आहे ते ऑलरेडी खूप जास्त स्ट्रॉंग आहे। तर आणि तिथे ऑलरेडी लोक आहेत, तर तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे जास्त जे आहे गोंधळ होऊ शकतं आणि त्याच सगळ्यांच्या संदर्भात जे आहे अजित पवार वेगळे लढणार आणि तसंच भारतीय जनता पार्टी जी आहे ती वेगळी लढणार असं समजून येत आहे। त्यालाच बघून आपण असं हेही बघतो जसं ठाणे शहर आहे, ठाणे महानगरपालिका, ठाणे नगरपालिका पण आपण बघितलं तर तिथे पण जिथे एकनाथ शिंदे यांचा गट आहे तिथे ऑलरेडी ते स्ट्रॉंग आहेत, पण तसंच भारतीय जनता पार्टी आहे तेही स्ट्रॉंग आहे। इनफॅक्ट आपल्याला ठाणे आणि नवी मुंबई हे अशा जागा आहेत जिथे आपल्याला माहिती आहे की भाजपचे काही नेते आहेत ते ऑन ग्राउंड दिसतात, ते वेगळं कोणती शिबिर करताना दिसतात, तर तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे लोक आहेत ते वेगळं शिबिर करताना दिसतात। म्हणून ह्या सगळ्यांच्या संदर्भात वेगवेगळं लढणार आहे हेही समजून येत आहे। मात्र मुंबई महानगरपालिका जी आहे ती महायुती एकत्र येऊन लढणार आहे हेही आपल्याला कळून येत आहे, कारण की एकाच पक्षात खूप जास्त चेहरे असून त्या ठिकाणी खूप जास्त लोक असू शकतात ज्यांना त्यांचं कॅन्डिडेचर पाहिजे, ज्यांना तिकीट हवी असणार आणि त्या सगळ्यांच्या संदर्भात गोंधळ नको व्हायला म्हणून आणि प्रत्येक माणसाला पक्षाच्या प्रत्येक माणसाला खुश ठेवणं हे गरजेचं आहे। त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जे आहे वेगवेगळं लढणार आहे महायुतीच्या सगळ्या ज्या पार्टीज आहेत हे समजून येत आहे। मात्र आपण आता बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना घेऊन जी तयारी सुरू आहे ती अंतिम टप्प्यात आहे। म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत ते पूर्णपैकी जे आहे संपणार आहे। मात्र आता आपण बघितलं तर महानगरपालिका हे शेवटच्या टप्प्यात होणार आहे हेही समजतं आहे। म्हणजेच मुंबईची महानगरपालिका म्हणा, म्हणजेच BMC म्हणा, ते नोव्हेंबरपर्यंत त्याच्या निवडणूक होतील हे समजून येत आहे। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।